पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधासमुद्रः विदर्भदेशें सुदामदेवः अद्भुतसदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेताः राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए हो ब्रह्म विद्या का उदय यह जीत रानी के लिए सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रचार रत्न संत नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज तपोमूर्ती संत गाडगे बाबा आणि ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
तद्वत भगवत रूप श्रोतृ सद्भाविक सज्जन हो. आपण या सामुदायिक प्रार्थना अष्टकाचं चिंतन करत असताना प्रभू तत्वाच्या प्राप्तीकरिता प्रभूचं नामस्मरण केलं पाहिजे. इथवर आपण काही चिंतन केलं होतं. काल आपण गाते रहे प्रभू नाम पर प्रभू तत्व पाने केले याचं चिंतन करण्याकरिता ईश्वराच्या नामाचं श्रेष्ठत्व जे साधू संतांनी वर्णन केलेलं आहे ते नामस्मरण करत असताना काही प्रतिबंध जे काही त्यात आड येत असतात त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. त्यालाच आपण पुढे नेणार आहोत. अर्थात नुसतं नामस्मरण नाही तर त्या इतक्या उच्च कोटीचं असलेल्या त्या नामस्मरणाच्या सोबतच आमच्या साधू संतांनी त्या नामस्मरणाच्या माध्यमातून खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा किंवा प्रामाणिकतेचे करणे काम हेची आमुचे ईश्वरनाम या मार्गाने त्याला कसं वळवलं त्याचं चिंतन करणार होतो. आणि मधात त्या नामस्मरणाच्या संबंधात काही दोष सुद्धा आहेत. त्या दोषाचंही सुद्धा आपण काल चिंतन करत होतो आणि ते करता करता थांबलो होतो. नामस्मरण करत आपलं आयुष्य कंठविणारे जे काही भक्त असतील त्या भक्तांच्या दृष्टीनं हा महत्वाचा विषय. अर्थात हे जे काही नामस्मरण आहे हे नामस्मरण करत असताना मी काल बोलून गेलो होतो की नामस्मरण करत असताना सुद्धा ग्रामगीतेमध्ये जी ओवी आली आहे की दुराचार सज्जन विरोध ऐसे दोष आणिती बाध काया वाचा मने टाळिले अपराध तरीच फळे. कारण मुखी नामाचे चिंतन हाती सेवा कार्य पूर्ण करील चारित्र्य संपादन तोची भक्त हे भक्ताचं लक्षण सांगितलं. आणि त्या भक्तानं ते नामस्मरण करत असताना त्याच्यामध्ये जे काही प्रतिबंध अशा पद्धतीचे असतील किंवा जे काही नामस्मरण करत असतानाचे दोष असतील की जे दोष वगळून नामस्मरण करावं ते दोष वगळून जर नामस्मरण केलं तरच ते नामस्मरण फलदायिनी स्वरूपाचं ठरत असते. अन्यथा इंद्रियांशी नेम नाही मुखी राम म्हणून काही अशा पद्धतीचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून दुराचार सज्जन विरोध ऐसे दोष आणिती बाध काया वाचा मने टाळिले अपराध तरीच फळे ही जी ग्रामगीतेची ओवी आहे या ग्रामगीतेच्या ओवीमध्ये नामस्मरणासोबत जे काही पथ्य अशा पद्धतीचे सांगितले आहेत त्याचं संक्षिप्त स्वरूप त्या ओवीच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलं की काही मानसिक दोष टाळले पाहिजे, काही कायिक दोष टाळले पाहिजे आणि काही शारीरिक दोष टाळले पाहिजे. आणि या तीनही प्रकारचे दोष टाळून नामस्मरण घेतलं पाहिजे तेव्हाच ते फलदायिनी स्वरूपाचं ठरते, अन्यथा ठरू शकत नाही. कोणते दोष आहेत त्याचा विस्तार श्रीमद भागवतामध्ये एका श्लोकामध्ये आलेला आहे. आणि त्या श्लोकामध्ये ते 10 अपराध भागवतकारांनी फार सुंदर अशा पद्धतीचे शुकाचार्यांनी सांगितलेले आहे. ते म्हणतात की सनिंदा सतीनाम वैभव कथा श्री श्रेषयोर भयो धीर श्रद्धा गुरुशास्त्र वेद वचने नाम्यर्थवाद भ्रमः नामास्थित निषिद्ध वृत्ती विहित त्यागो हि धर्मांतरे साम्यम नाम निजपे शिवस्य च हरेर्नामापराधा दशः. अर्थात 10 प्रकारचे दोष आहेत. कोणते? पहिला दोष आहे, पहिला तो दोष आहे की जो देवाचं नामस्मरणही करते आणि इतर कोणाची टीका सुद्धा करते वा द्वेष सुद्धा करते. हा सर्वात पहिला द्वेष आहे.
हा सर्वात पहिला दोष आहे की दुसऱ्याच्या बाबतीत द्वेष अंतःकरणामध्ये असून त्याची निंदा करणे आणि त्याच निंदेच्या सोबत नामस्मरण सुद्धा चालू ठेवणे, हा पहिला दोष आहे. जर तुम्ही नामस्मरण करत आहात आणि तुमच्याकडून दुसऱ्याची निंदा घडत असेल तर तुमचं ते नामस्मरण तुम्हाला फलद्रूप होणार नाही. न करावी कोणाची निंदा स्तुती, आपण आदर्श करावी कृती, हा सिद्धांत आमच्या संतांना मान्य आहे. आणि म्हणून तुम्ही जर कोणाची निंदा करत असाल तर त्या निंदेसह केलेलं नामस्मरण हे फलदायिनी स्वरूपाचं ठरू शकत नाही. हा पहिला दोष नामस्मरण करत असताना लक्षात ठेवला पाहिजे की जर आम्ही नामस्मरण करत असू आणि सोबत निंदेचं अनुपान असेल तर ते नामस्मरण फलदायिनी स्वरूपाचं ठरू शकत नाही. दुसरा दोष आहे, मी विस्तार फारसा करणार नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे, रात्र थोडी आणि सोंगे फार आहेत. निंदा हा विषय अतिशय निंदनीय स्वरूपाचा आमच्या संत वाङ्मयामध्ये सांगितलेला आहे. त्याचा विस्तार करण्याच्या भानगडीत मी पडत नाही, कारण त्याच्या बाबतीत सर्वांनाच माहीत आहे. परंतु निंदा आणि टीका याच्यामधला सूक्ष्म भेद तुमच्या समोर ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. टीका तिला म्हणतात की एखाद्या व्यक्तीची खरी जी चूक आहे, एखाद्या व्यक्तीची खरोखर असलेली चूक जशीच्या तशी कुठंतरी व्यक्त करणे तिला टीका म्हणतात. आणि नसलेल्या गोष्टी त्या व्यक्तीच्या माघारी दुसऱ्याजवळ सांगणे याला निंदा म्हणतात. म्हणजे प्रमाण देतो मी. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेची टीका केली. टीकेत भगवद्गीतेच्या विरोधात लिहिलं काय? भगवद्गीतेचा अपमानास्पद लिहिलं का? नाही, तर टीका केली याचा अर्थ जसच्या तसं विस्तारपूर्वक सांगितलं, स्पष्ट करून सांगितलं, त्याला म्हणतात टीका. आणि कुणाची त्याच्या माघारी त्याचे दोष लोकांच्या समोर सांगणे याला म्हणतात निंदा. आणि त्या निंदा करणाऱ्याला फार त्याची निंदा आमच्या साधू संतांनी केलेली आहे. जे दुसऱ्याचा द्वेष करतात, दुसऱ्याची निंदा करतात, तेने द्वेषीला श्रीहरी असं एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये म्हणतात. जो पराची जो निंदा करी तेने द्वेषीला श्रीहरी, कारण तो श्रीहरी सर्वांच्या शरीरी व्याप्त आहे. म्हणून तो निंदा हा निंदनीय विषय संत वाङ्मयामध्ये असल्यामुळे ज्याला नामस्मरण ही साधना जीवनामध्ये करायची आहे त्यानं सर्वात पहिले निंदेचा त्याग करावा. दुसरं सूत्र आहे, दोन जे देव असतील, भिन्न देव असतील. आजची परिस्थिती काय झाली आहे? आपापुले धर्म कर्म देव, भिन्न भिन्न समजती मानव, त्याने असोनी एकची गाव, झाले भाव वेगळे. ही परिस्थिती झाली आहे. म्हणून तुम्ही ज्या देवाचे भक्त असाल त्या देवाची तुम्ही उपासना करा, त्या देवाची तुम्ही भक्ती करा, प्रश्न नाही. परंतु ती भक्ती करत असताना दुसऱ्या देवाची वा दुसऱ्याच्या उपास्याची मात्र निंदा करू नका. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी 3 गोष्टी सांगत. कुणाच्या उपासना पद्धतीवर, कुणाच्या उपास्य देवतेवर आणि कुणाच्या उपासना पद्धतीवर, कुणाच्या वेशभूषेवर चुकूनही कधी टीका करू नये. 2 देवामध्ये भेद मानू नये. जर तुम्ही नामस्मरण करत असाल आणि 2 देवामध्ये भेद पाळत असाल तर मग मात्र तुमचं नामस्मरण करून काही उपयोग होणार नाही. कारण देव हा एकच राहो ही आमच्या संकल्पना आहे, आमच्या साधू संतांची. आमचे उपनिषद सांगतात एको देवो सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. एको देवो सर्वभूतेषु गूढा. एकच देव सर्वत्र गूढ म्हणजे अदृश्यतेने वास करतो आहे.
एकच देव आहे. एकची तत्व चैतन्य घन सागरी बर्फ तुकड्या समान. हे कशामुळे भेद दिसतात तर हे घटोपाधीमुळे दिसत आहे. मी त्या दिवशी उदाहरण दिलं होतं तुम्हाला. बर्फ एकच आहे, पण तुमच्या घरच्या फ्रीज मध्ये जे बर्फ बनवण्याची ते प्लॅस्टिकचं ते काही जे साधन आहे त्याच्यामध्ये जे कप्पे पाळलेले आहेत, त्या कप्प्यामुळे ते बर्फाचे तुकडे वेगळे वेगळे दिसतात, पण बर्फ मात्र एकच आहे. तसं हे देव एकच आहे. आणि म्हणून तुम्ही जर कोणत्याही देवळात गेले, निष्ठा कशाला म्हणतात? निष्ठा कशाला म्हणतात? निष्ठा शिकवत असताना आमचे गुरुजी गोवी सांगत असत ग्रामगीतेतली की कोणत्याही देवळी जावे, तेथे आपले उपास्यची पहावे, सर्व भूती अवलोकावे, एकची तत्व हेची निष्ठा. पण सर्वांच्या परिचयाचा एक श्लोक आहे. स्वामी समर्थ श्री साईबाबांचे भक्त तो प्रामुख्यानं श्लोक वापरत असतात. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी लावितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. अर्थात ज्या ठिकाणी आम्ही मस्तक टेकू त्या ठिकाणी आमच्या सद्गुरूचेच पाय आहेत. जसं तुलसीदास, गोस्वामी तुलसीदास ज्यावेळेस वृंदावनमध्ये गेले आणि वृंदावनमध्ये जाऊन भगवान कृष्णाच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं, त्यावेळेस त्यांनी डोकं ठेवलं कृष्णाच्या पायावर, परंतु पायावर डोकं ठेवत असताना त्यांच्या मनातली संकल्पना अशी होती की क्या कहूं शबी आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक चरण में जब धनुष्य बाणले हात. कबीर तुलसीदास म्हणतात, आज काय नवीन रूपात तुम्ही मला दर्शन दिलात देवा. रोज धनुष्यबाण घेऊन उभे राहत होते, आज बासरी घेऊन उभे आहात. असं वृंदावन मधल्या कृष्णाच्या पायावर नतमस्तक हो. त्यांनी कुठं भेद केला? अहो, भेद करणारे जे संत होते त्यांच्या जीवनामध्ये अगोदर द्वैतवाद होता. असे शैव पंथाचे असलेले संत नरहरी सोनार, त्यांनाही ज्या वेळेस अनुभूती आली की नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस, असं त्यांनी म्हटलं. हराचा दास असून त्यांनी हरिहरातला भेद नष्ट केला. आणि म्हणून आमच्या संतांनी सुद्धा सांगितलं आहे की हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. किंवा काय भेद काशी नाड, एक विल्यांटीचा आड. आणि म्हणून जिथं भेद आहे तिथं वेद राहू शकत नाही, जिथं वेद आहे तिथं भेद राहू शकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे, शिव विष्णू कुठे दोन, आम्हा सर्वची समान. सर्व देव एकच आहे, सर्व देव एकची निश्चिती, सर्व देव एकच आहे. ग्रामगीतेने सुद्धा सांगितलं आहे. सगळे ग्रंथ, सगळे पंथ, सगळे संत सांगतात की एकच आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखमा देवीवर खून बांधली कैसी. तो एकच आहे, पण अनंत रूपानं अनंत वेशानं नटलेला आहे. आणि म्हणून त्या दोन देवामध्ये जे भेद करत असतील, नाही 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 आम्ही विष्णूचे भक्त आणि तुम्ही गुरुदेवाचे भक्त, गेला मातीत्व परमार्थ, पंढरपूरला जाता जाता मेला तरी. आमच्या तुकडोजी महाराजनं जे सांगितलं ते कोण्याच साधूनं सांगितलं नाही. अशा भेदात्मक पद्धतीचं वाक्य जे गुरुदेव शिवमंडळाचे लोक बोलत असतील, गेला मातीत तो त्या क्षणी त्याच्या गुरुदेव शिवमंडळाच्या गुरुदेव उपासनेचं तत्व गेला मातीत. तुकडोजी महाराजचा विचार त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही अशा भेदात्मक पद्धतीचे वाक्य वापरत असाल आणि तुम्ही कोणातरी देवाचे वा संताचे भक्त म्हणून घेत असाल वा त्यांनी सांगितलेली उपासना करत असाल, आणि तुमच्या अंतःकरणामध्ये जर दोन देवाबद्दल, दोन पंथाबद्दल, दोन ग्रंथाबद्दल जर द्वैत भाव असेल, तर मातीत गेला तुमचा परमार्थ. तुम्हाला जिवंत असं मी म्हणणार नाही, परंतु संत गुलाबराव महाराजांनी म्हटलं. वाचत त्यांचा संप्रदाय सुरतूर म्हणजे लक्षात येईल. तिसरा मुद्दा आहे, ज्या देवाचं नामस्मरण आपण करतो आहोत त्या श्रद्धा, अश्रद्धापूर्वक
आपल्या कोण्यातरी साधूनं सांगितलं आणि कोणतरी सांगितलं हे नाम घ्यावं लागते म्हणून घ्यायचं. अशा पद्धतीनं जर तुम्ही ते नाम घेत असाल, त्यावर श्रद्धा नसेल, तर तुमचं नामस्मरण फलदायिनी स्वरूपाचं ठरणार नाही. ही तिसरी गोष्ट आहे. चौथी गोष्ट आहे, गुरुच्या वाक्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे. वेदांतामध्ये अधिकारी जो आहे वेदांताचा, त्याचं चिंतन प्रगट करत असताना पंचीकरणाधिक ग्रंथामध्ये वा विचारसागराधिक ग्रंथामध्ये गुरुच्या वाक्यावर श्रद्धा असणे ही एक षट संपत्ती जी आहे, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान, ही जी षट संपत्ती आहे त्याच्यामध्ये 5व्या नंबरची एक श्रद्धा नावाची संपत्ती आहे. ती श्रद्धा म्हणजे गुरुच्या वेदाच्या शास्त्राच्या वाक्यावरती श्रद्धा असणे, ती असलीच पाहिजे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की तयांचे शब्द ऐकावे, मनी स्थिर होनी मुरवावे, तरीच पद मोक्ष ते पावे, भजान गुरुनाम वदनीया, मनाला स्थिर करवाया, धरी गुरुप्रेम हृदयीया. म्हणून त्यांच्या वाक्यावरती विश्वास असला पाहिजे. गुरु शास्त्र वेद वाक्येषु विश्वासा इति श्रद्धा असं सांगितलं आहे, त्याला श्रद्धा म्हणतात. त्यानंतर शास्त्रावरही श्रद्धा असली पाहिजे. कारण तस्मात् शास्त्र प्रमाणंते कार्य व्यवस्थित हो, असं भगवद्गीता म्हणते की काय अकार्य आहे आणि काय कार्य आहे, काय करण्यास योग्य आहे, काय करण्यास अयोग्य आहे, याची ज्ञान तुम्हाला आम्हाला देणार. कारण शास्त्र शब्दाची व्याख्या काय, अज्ञात ज्ञापकत्वात शास्त्र इति उच्यते. जे अज्ञात गोष्टींचं ज्ञान करून देत असते त्याला शास्त्र असं म्हणतात. म्हणून त्या शास्त्रावरती श्रद्धा असणे ही आवश्यक आहे. जर ती नसेल तर तुमचं नामस्मरण फलदायिनी स्वरूपाचं ठरणार नाही. तुमच्यासाठी ग्रामगीता जर शास्त्र असेल तर त्या ग्रामगीतेवर तुमची नितांत श्रद्धा असली पाहिजे, त्यावेळेस तुमची प्रार्थना फळाला येणार. तुमच्या जीवनातलं शास्त्र जर तुम्ही ग्रामगीता ठरवलं असेल तर. पण तुमच्या डोक्यात जर त्या ग्रामगीतेच्या संबंधानं मूर्खपणाचे विचार येतील की तुकडोजी महाराजांनी रामदास स्वामीचा फोटो, गांधीजीचा फोटो आणि शंकराचार्याचा फोटो जनताच्या दबावाखाली येऊन टाकला असान, आणि ग्रामगीतेतल्या काही ओव्या आता उपयोगाच्या नाहीत, आणि ग्रामगीतेतलं काही आता असं झालं, असंच जर ग्रामगीतेचेच उपासक बोलत असतील, मातीत गेला पाहिजे तो. आणि म्हणून त्याची उपासना, त्याची प्रार्थना फळाला येणार नाही. तुमच्या जीवनात जर तुमची श्रद्धा ग्रामगीता या शास्त्रावर असेल तर ती दृढ असली पाहिजे. ग्रामगीता म्हणाल ते पूर्व दिशा, इतकी श्रद्धा असली पाहिजे. आता तुर्तास या ठिकाणी निष्ठा श्रद्धा हा माझा विषय नाही म्हणून मी तिकडे भर देणार नाही. इतकी श्रद्धा तुमची असली पाहिजे. पण कुठं श्रद्धा आहे आता आपली, कुठं निष्ठा आहे आपली ग्रामगीतेवर म्हणा का तुकडोजी महाराजावर की गुरुदेवा सेवा मंडळाच्या तत्वज्ञानावर. सगळेजण आपले आपले धंदे घेऊन बसले आहेत. सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे, पोटापुरती देगा पांडुरंगा, बस, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु निष्ठा श्रद्धा असली पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. त्यानंतर 6वा भाग आहे, वेदावरती श्रद्धा असली पाहिजे. वेद कशाला म्हणतात तर आमच्या साधू संतांच्या मुखातून जे काही तत्वज्ञान बाहेर पडते आहे त्याला वेद असं म्हणतात. शास्त्र कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलं. पुराण कशाला म्हटलं हे मी तुम्हाला सांगितलं. ही श्रद्धा तुमची आमची असली पाहिजे या ग्रंथांवरती. वेद काय आहे, आमच्या साधू संतांच्या मुखातून निघालेलं प्रत्येक वाक्य हे वेद आहे. तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, मग ते सच्चिदानंद केवी न भावे. तो बोलेल ते वेद वचन, तो करेल ते ईश्वर पूजन, महाराज म्हणतात. अर्थात याच्यावरती आमची श्रद्धा निष्ठा असली पाहिजे. त्यानंतर नाम जपलंय, समजा आम्ही नामस्मरण केलं तर त्याचा काय फायदा होणार आहे अशा पद्धतीची शंका कुठल्याही प्रकारची असू नये.
हा 7वा दोष आहे. आणि 8वा दोष आहे, ज्या गोष्टी आमच्या धर्मशास्त्रीय निर्णयानुसार निषिद्ध गणल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टींचं आचरण करणे आणि ते आचरण चालू ठेवून नामस्मरण करणे. आमचं शास्त्र सांगते, पराविया नारी माऊली समान, गेले हे नेमून ठाईची, तरी सुद्धा ऐक रे श्री हरी, गोष्ट नाही बरी, बुवा कीर्तन करी नजर पोरीवरी. अशा पद्धतीची जर त्याची भक्ती असेल तर ती निश्चित फलदायिनी स्वरूपाची ठरू शकत नाही. उभा राये देवद्वारी न्याहाडी तो परनारी, अशी भूमिका जर आमची असेल फलदायिनी स्वरूपाचं ठरू शकत नाही आमचं नाव. आज परिस्थिती काय आहे पहा. भागवताच्या स्टेजवरून कलाकार मंडळी वादन करता करता गावातल्या आलेल्या तरुण स्त्रियांचं न्याहाळण करत असतात आणि भगवत नाम चिंतनामध्ये सुद्धा बसलेले असतात. कसं फलदायिनी स्वरूपाचं ठरणार. ज्या गोष्टी निषिद्ध सांगितलेल्या आहेत, व्यसन चित्त शुद्ध ठेवी व्यसन दूर करून सर्व मानवाशी समस्वभाव धरुनी. अर्थातच या ठिकाणी मी असं म्हणतो की निषिद्ध गोष्टीचा त्याग करणे म्हणजे काय, तर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पंचशिलाचं आचरण करणे म्हणजे निषिद्ध गोष्टीचा त्याग करणे आहे. काय बोलतात तथागत भगवान म्हणतो, अधिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, सुरा मेर यमज्जपमाद्य ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि, कामे सुमिथ्याचारा वेरमणी सिक्खापदं समाधी. मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी चोरी करणार नाही. ही जी काही पंचशील आहे, मी व्यभिचार करणार नाही, मी नशिले द्रव्य सेवन करणार नाही. ह्या ज्या गोष्टी आमच्या संतांनी साधूंनी निषिद्ध ठरवल्या त्यांचं ग्रहण करणे आणि त्या ग्रहणासोबत नामस्मरण करणे, अशा पद्धतीचं जर आमचा नामजप असेल तर तो सुद्धा फलदायिनी स्वरूपाचा ठरू शकत नाही. परदारा परधन परहित परपीडन, सांडून्या भजन हरीचे करा. हा नामदेव महाराजांचा अभंग जो होता त्याचंही चिंतन काल आपण केलं होतं प्रवचनामध्ये. आणि 9 नंबरचा जो एक दोष सांगितलाय तो दोष असा आहे की विहित त्यागोही, अर्थात विहित कर्माचा त्याग करणे आणि नामस्मरण करणे. असं जर तुमचं कुठं नामस्मरण असेल तर ते सुद्धा फलदायिनी स्वरूपाचं ठरू शकत नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे, हे विहित कर्म पांडवा माझी अनन्य ओलावा, हेची असे परमसेवा मज सर्वात्मकाची. विहित कर्माचा त्याग जर करत असेल, कारण स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते पराम, ही भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. स्वतःच्या कामात महाराजांनी त्याला अगदी सोपी भाषेमध्ये केला, हिंदीमध्ये. अपनी अपनी नेकी से चलना यही तो धर्म सिखाता, तुकड्या दास कहे फिर दिल दिन काहे को पाप उठाता. आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमानदारीनं पार पाडत असेल, प्रामाणिकतेचे करणे काम, हेची आमचे ईश्वर नाम, हा सिद्धांत जर तुमच्या जीवनामध्ये नसेल तर तुम्ही कितीही नामस्मरण केलं तर ते निश्चित फलदायिनी स्वरूपाचं ठरू शकणार नाही. आतापर्यंत जे जे काही संत झाले, जे जे काही साधू झाले, त्यांचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी जीवन जगत असताना काम केलं आणि कामासोबत त्यांनी नामस्मरण जपले, त्याच वेळेस त्यांना ते नाम फलदायिनी स्वरूपाचं ठरलं, अन्यथा नाही. हात कामी आणि मुख नामी अशा पद्धतीचं जर तुमचं जीवन असेल तरच तुमचं नामस्मरण फलदायिनी स्वरूपाचं ठरते, असं राष्ट्रसंतांची पत्रेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मत आहे. वाचून घ्या तुम्ही पत्र. नामस्मरणावर 2-3 पत्र आलेले आहेत त्या पत्र संग्रहामध्ये महाराजांच्या. आणि म्हणून विहित कर्माचा त्याग. आतापर्यंत जे संत झाले, संत गोरा राबे अंगी, देवही माती तुळवू लागे. कशामुळे? संत गोरा कुंभार मळकी करी, मुखी उच्चारी हरी हरी, मळक्यात बेमानी करी असे कधी घडेना, म्हणून ते संत ठरले. त्यांनी जर नुसतं देवाचं भजन केलं असतं, काम केलं नसतं जीवनात, ते देवाचे भक्त ठरले नसते, संत ठरले नसते. नामदेव महाराज कधी संत ठरले? रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, वृत्ती सदाशिवी मग्न राहे. सदाशिवाच्या ठिकाणी वृत्ती ठेवून त्यांनी आपलं शिवणकाम केलं आणि उरलेल्या कपड्यात गोरगरिबांच्या मुलांना कपडे शिवून दिले, तेव्हा ते संत ठरले.
जगद्गुरु तुकाराम महाराज कधी संत ठरले? नामस्मरण तर त्यांनी केलंच, परंतु बरवे दुकानी बैसावे चिंतन मननी असावे. त्यांच्या घरी जे दुकान होतं त्या दुकानात बसून त्यांनी दुकानही चालवलं आणि चिंतन मननही केलं, त्यावेळेस ते संत ठरले. संत कबीर महाराज कधी संत ठरले? चदरिया झिनी रे झिनी राम नाम रसगुनी चदरिया. ती चदर शेले विणत असताना नामस्मरण केलं, त्यावेळेस ते संत ठरले. अहो, एक पैसा सुद्धा हिशेब हुकू नये इतकी प्रामाणिकता ठेवून आपल्या वाटेला आलेलं हिशेब करण्याचं काम इमानदारीनं चोख पद्धतीनं रात्रभर जागून पार पाडलं आणि त्याच्यासोबत नामस्मरण केलं, त्यावेळेस संत एकनाथ महाराज संत ठरले. शेतीत निंदन खुरपण केलं, शिवणकाम केलं, असं एक काम सुटलं नसेल की ते कष्ट तुकडोजी महाराजांनी केले नाही. आणि त्या कष्ट करत असताना आणि साधना नसेची दुसरी रामकृष्ण हरी वाचुनी असं त्यांनी त्यांच्या अभंग गाथ्यामध्ये लिहून ठेवलं तुकडोजी महाराजांच्या. हे नामस्मरणाचं महत्त्व सुद्धा त्यांनी नामस्मरण घेत असताना, ईश्वराची भक्ती करत असताना. अहो, संत सावता महाराज तर त्याचा आदर्श आहे की नामस्मरणाच्या सोबत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आमची विठाबाई सुद्धा एक कांदा मुळा भाजी आहे आणि त्या कांदा मुळा भाजीला उत्तम रीतीनं पिकवणं आणि समाजाला ते खाण्याकरिता उपयुक्त करून देणं, ही समाजाची सेवा करणं आणि सोबत विठ्ठलाचं नामस्मरण त्या शेतीतच कष्ट करत असताना करणं, हेच आमची भक्ती आहे, शिकवणारे आमचे संत होते. आणि म्हणून नामस्मरण करत असताना जर तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म करत नसाल तर ते केलेलं नामस्मरण सुद्धा तुमच्या जीवनामध्ये निश्चित फलदायिनी स्वरूपाचं ठरत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे. आणि शेवटचा 10वा जो दोष आहे तो दोष म्हणजे धर्मांतर करणे. अर्थात धर्मांतर करणे म्हणजे काय? धर्मांतर करणे म्हणजे तुमचा जो स्वधर्म आहे, आत्मधर्म आहे, त्या आत्मधर्माला सोडून इंद्रिय धर्मामध्ये, मनोधर्मामध्ये, देहधर्मामध्ये रममान होणे आणि त्यात रममान राहून तुम्ही देवाचं नामस्मरण करणे, ही गोष्ट निश्चित फलदायिनी स्वरूपाचं ठरणार नाही. नामस्मरण हे खुणगाठ बांधून घ्या. हे 10 अपराध जर तुम्ही टाळले तरीच फळे. ग्रामगीतेनं सुद्धा तेच सांगितलं आहे, काया वाचा मने टाळिले अपराध तरीच फळे. हे अपराध न टाळता जर तुम्ही नामस्मरण केलं तर ते नामस्मरण निश्चित फलदायिनी स्वरूपाचं ठरू शकत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे. आणि म्हणून हे जे नाम आहे हे हरिउच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र, हे जरी सांगितलं असेल किंवा राष्ट्रसंतांच्या लहर की बरखेमध्ये हरिनाम ही है शुभ शकुन कहते फते सब काम है अशा पद्धतीचं महाराजांनी म्हटलं असेल तरी प्रत्येक कामामुळे यश प्राप्त व्हावं, प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपले जे काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हाव्या किंवा त्या होतातही, किंवा नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. आता त्या 12 वाटा कोणत्या ते सांगण्याच्या भानगडीत मी या ठिकाणी पडणार नाही, परंतु 12 वाटा पडती विघ्ने असं महाराज तुकाराम महाराज म्हणतात. आणि इतकंच नव्हे तर हरिउच्चारणी मंत्रपै अगाध पळे भूत बाधा भेणे जेथे, अशा पद्धतीचं हरिपाठामध्ये त्याचं वर्णन आलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. अशा वेगवेगळ्या ज्या काही अनेक पद्धतीच्या आपल्या इच्छा असतील त्या इच्छा नामस्मरण करण्याच्या पाठीमागे आपल्या लोकांच्या आहे आणि त्या इच्छेपोटीच आपण नामस्मरण करतो आहे. प्रभू तत्वाची प्राप्ती व्हावी याकरता नामस्मरण करणारे खूप लोक कमी आहेत, खूप कमी. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अशा लोकांचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की येर बहुत किरटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलं. त्यांची भजने भोगासाठी आहेत, ईश्वर प्राप्तीसाठी नाही, ईश्वर तत्वाची प्राप्ती करून घेण्यासाठी त्यांचं भजन नाही आहे. आणखी नाही नामस्मरणाच्या माध्यमातून काही चिंतन आहे. तुका म्हणे नाम जपता वेळोवेळा होतील शीतळा सकळ नाड्या, असंही सुद्धा म्हटलेलं आहे. अर्थात
त्याला दुजोरा देण्याकरिता मी प्रमाण देऊ इच्छितो. वाल्मिकी विजय ग्रंथामधलं रामनामाचं महात्म्य विशद करत असताना ग्रंथकार म्हणतात की या नामी आणखी एक विशेष, शरीरी नाडी चक्रे बहु अस, त्यातून निगती अक्षरे अशेष, इष्टानिष्ट फलदायी. यापैकी राम राम जपता विद्युत कंप नाड्यांत होता, सात्विक नाड्या उकलती तत्वता, राजस तामस संकोचती. हा सुद्धा एक विचार वाल्मिकी विजय ग्रंथामध्ये आलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये जो विचार आलाय तोच विचार. त्यांचं असं मत आहे की नामस्मरण जर केलं तर त्या नामस्मरणाच्या माध्यमातून अखंड नामस्मरणाचे आवर्तन जे होत असतात, पुन्हा 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 ते नामस्मरण जपल्यानं काय होतं की ज्या आपल्या रजोगुणी नाड्या असतील आपल्या शरीरातल्या, 72,000 काही नाड्या आहेत आपल्या शरीरात, सांगतात पंचीकरणावाले किंवा काही इतर ग्रंथ सांगत असतात, अध्यात्मवाले ग्रंथ. त्या ज्या नाड्या आहेत त्याच्यामध्ये काही नाड्या ह्या सत्वगुणी आहेत, काही नाड्या ह्या तमोगुणी आहेत, काही नाड्या ह्या रजोगुणी आहेत. तर त्यातला तमोगुण आणि रजोगुण ज्या नाड्यांमध्ये आहेत त्या नाड्या ज्या आहेत की नाही, त्या नाड्या संकुचित होऊन हे सात्विक नामस्मरणाचा सात्विक परिणाम झाल्यामुळे सात्विक नाड्या ह्या प्रफुल्लित होत असतात आणि त्याच्या माध्यमातून सात्विक विचार आपल्यामध्ये प्रवर्तित होत असतात आणि त्याच्यामुळे मग आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो, आपल्या शरीरावर परिणाम होतो, नव्हे आपल्या संपर्कात असणाऱ्या लोकांवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि त्याच्या माध्यमातून पातक करण्याची वृत्ती आपली नष्ट होते. अर्थातच पाप म्हणजे काय, तर पाप म्हणजे बिघाड करणे, पाप म्हणजे कुमार्ग धरणे, पाप म्हणजे बळीच राहणे, गरीब प्राण्या पिलोनिया, ही प्रवृत्ती आपली नष्ट होत असते. आणि ही प्रवृत्ती नष्ट होऊन सत्वगुण अति शांत झरतो नित्य गुरुकुंजात या, स्वात्मानुभूती साक्ष घे, मग पाप सगळे वाहते, आळशा तुझ भोवती ही ज्ञानगंगा वाहते. अशी परिस्थिती होत असते. आणि म्हणून मग पुण्याचं संपादन होते नामस्मरण केल्यानं, असं म्हणण्या पाठीमागचं कारण हेच आहे की त्या नाड्या दबल्या की सात्विक नाड्या प्रगट होतात आणि सात्विक नाड्या ह्या प्रफुल्लित झाल्या किंवा त्या प्रवाहित झाल्या की सात्विक विचार पसरतात आणि सात्विक विचार पसरले की काही पाप म्हटल्या गेलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत ती करण्याची प्रवृत्ती आपली होत नाही. त्यामुळे आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडतात. कालच मी बोलून गेलो की पुण्य परोपकार आणि पाप ते परपीडा, अर्थात पाप करण्याची परपीडा करण्याची प्रवृत्ती होत नाही आणि पुण्य म्हणजे परोपकार करण्याची प्रवृत्ती होते. म्हणून पुण्य संचय नामस्मरणाच्या माध्यमातून होत असतो असं म्हणण्याचा एक प्रघात आहे वा ती गोष्ट सत्य स्वरूपाची असू शकते. त्याही पुढे जाऊन मी काल बोललो होतो की वैज्ञानिक काही पाश्चिमात्य शास्त्रज्ञांच्या दृष्टीनं सुद्धा आपण चिंतन करणार आहोत. पाश्चिमात्य वैज्ञानिक जे होऊन गेले आहेत त्याच्यामध्ये मिस्टर जेम्स जीन्स नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्या शास्त्रज्ञांचं असं मत आहे की जगातल्या ज्या काही वस्तू बनलेल्या असतील त्या सर्वच्या सर्व ध्वनीपासून बनलेल्या आहेत. आणि वैदांतिक ग्रंथ जे असतील, पंचीकरणाधिक आहे, समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आहे, माझ्या वाचनातले सांगतो, मुकुंदराजांचा विवेक सिंधू आहे, वेदेश्वरी आहे, वाक्यवृत्ती आहे, असे जे काही वेदांतपर ग्रंथ आहेत ते मी जे चिंतन केलं त्याच्यामधून मी सुद्धा जे चिंतन गोळा केला आहे त्याच्यानुसार प्रामुख्यानं पंचीकरण, त्या पंचीकरणाधिकांचं सुद्धा असं मत आहे की जे आप तत्व आहे, वायू तत्व आहे, तेज तत्व आहे, सगळे जे तत्व आहेत हे आकाश तत्वापासून झालेले आहेत. राष्ट्रसंतांचं अभंगगाथ्यामध्ये सुद्धा असं मत आहे की प्रथम आकाश तेथुनिया वायू, पुढे तो उपायू पृथ्वीचा हो, ऐसा मूळ स्तंभ उभारिला महाराजांचा तो अभंग आहे. तर त्याच्या खाली एक दुसरा अभंग आहे
सृष्टीची उत्पत्ती या प्रकरणामधले ते अभंगात गाथ्यामधले तुकडोजी महाराजांचे. त्याच्यामध्ये महाराज म्हणतात की ओम शब्दाचे पासून प्रकट झाली माया राणी, अर्थात ध्वनीपासून हे जग निर्माण झालं. आकाश तत्व जे आहे, आकाश तत्वाचा जो गुण आहे तो आहे शब्द. शब्द अर्थातच ध्वनी, आणि म्हणून त्या ध्वनीपासूनच हे सगळे जगातले दृश्य पदार्थ निर्माण झाले आहेत असा एक वैदांतिक ग्रंथांचा सिद्धांत आहे. आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानी जे होऊन गेलेत, वैज्ञानिक जे होऊन गेले, सायंटिस्ट जे होऊन गेले, त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे. अर्थातच हे जे काय आपण मंत्र ऐकत असतो, ह्रीम ह्रीम क्लीम ह्रा ह्रीम ह्रीम, हे तुम्ही जर कदाचित मूर्ती प्राण प्रतिष्ठेचे मंत्र वाचले असतील तर त्याच्यामध्ये याच पद्धतीचे काही वर्ण आहेत. राम ह्रीम 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 हाम ह्रीम अशा पद्धतीचे वाचून काढाल तर ते एवढ्याच करताय की त्याच्या माध्यमातून एक ध्वनी हे बीज रूप आहेत आणि ते बीज मंत्र म्हणून ओळखले जाणारे शब्द त्याच्यामध्ये त्या मंत्रांमध्ये आलेले असतात. याच्यावरच मंत्रशास्त्र आधारलेलं असते. हा भाग अथर्ववेदामध्ये आलेला आहे मंत्रशास्त्राचा वगैरे, तो भाग वेगळा आहे. तर अशामुळे त्या शब्दामध्ये सुद्धा एक वस्तुतंत्र शक्ती असण्याची शक्यता असते. आणि नामस्मरणाच्या किंवा नाममंत्राच्या मध्ये सुद्धा वस्तुतंत्र शक्तीमुळे कुठंतरी विशिष्ट पदार्थावर, विशिष्ट ध्वनीमुळे काही विशिष्ट पदार्थावर त्याचा परिणाम होण्याची संभाव्यता असते असं काही ग्रंथांचं मत आहे. आणि त्यांच्या त्या मतावरच एक मंत्रशास्त्र सुद्धा आधारलेलं आहे. विशिष्ट जर जप केला तर त्या विशिष्ट जपामुळे आपल्या कुंडलिनीची जे काही 12 स्थानं आहेत ते शुद्ध होत असतात जप केल्यामुळे, नामस्मरण केल्याने, नामजप केल्यामुळे, असं सुद्धा काहींचं मत आहे. मी वाल्मिकी विजयमधला जो तुमच्या समोर प्रमाण दिलं की या नामी आणखी एक विशेष, शरीरी नाडी चक्रे बहुवश, त्यातून निगती अक्षरे अशेष, इष्टाइष्ट फलदायी, आणि त्यापैकी राम राम जपता विद्युत कंप नाड्यांत होता, सात्विक नाड्या उकलती तत्वता राजस तामस आकुंचती. आणि कालही सुद्धा मी तुमच्यासमोर वाल्मिकी विजयातल्या 2 ओव्या ठेवल्या होत्या की भावे जपता रामनाम, दुप्पट वेगाने चिंता भस्म, श्रद्धा नसूनही जपता उत्तम, सत्प्रवृत्ती वाढ घेई, आणि न कळता सुद्धा आपण जपलं तर या पद्धतीचा परिणाम त्या नामस्मरणाचा होत असतो. याच्या माहिती करता एक नामस्मरणाचं महत्त्व विशद करणारे आणि या शास्त्रीय पद्धतीनं त्याचं चिंतन प्रकट करणारे एक महान सद्भक्त होऊन गेलेले आहेत. त्यांचं नाव आहे श्री रामचंद्रजी कृष्णजी कामत, आणि त्यांनी 2 ग्रंथ लिहिलेले आहेत या नामस्मरण साधनेच्या महात्म्याच्या संबंधाने. त्याचे 2 ग्रंथ आहेत किंवा एकाच ग्रंथाचे ते 2 भाग आहेत. त्यांनी फक्त नावात थोडा भेद केला आहे. पहिला ग्रंथ आहे नामजपाचे महत्त्व, त्याची किंमत 100 रुपये आहे, आणि दुसरा ग्रंथ आहे त्याची 250 रुपये किंमत आहे. नामचिंता म्हणे, नामधारकांनी वा नामस्मरणाचं महात्म्य ज्यांना जाणून घ्यायचं असेल शास्त्रीय पद्धतीनं त्यांनी अवश्य त्यांच्या त्या 2 ग्रंथांचा अभ्यास करावा. फार सुंदर पद्धतीने त्यांनी ते विवरण त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर त्यांच्या त्या ग्रंथामधले सुद्धा असा काही विचार आलेला आहे. म्हणजे नामजपामुळे तन धन माता पिता किंवा आपले शत्रू असतील, आपले मित्र असतील, हे जे सगळे लोक आहेत, या सगळ्या आपल्या अवतीभोवतीच्या वलयातल्या सगळ्या वस्तूवर, पदार्थावर वा व्यक्तींवर त्याचा परिणाम होत असतो हे या ठिकाणी सिद्ध होते. आणि अशा ज्या ज्या काही नामस्मरणाच्या फलश्रुती सांगितलेल्या आहेत काही इतर ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये, त्या सगळ्या फलश्रुती आपल्याला ते फल प्राप्त व्हावं या कुठल्या तरी अपेक्षेनं, या कुठल्या तरी इच्छेच्या पोटी आपली सद्भाविक सज्जन मंडळी नामस्मरण करतात. परंतु
अशा कोणत्याही अपेक्षेनं केलेलं नामस्मरण हे प्रभुतत्वाची प्राप्ती करून देण्याकरिता निश्चित फलदायिनी स्वरूपाचं ठरत नाही, हे इतकंच खरं आहे. या सगळ्या परिणाम किंवा हा जो काही मी त्याची फलश्रुती सांगितली आहे, हे सगळे फायदे कदाचित आपल्या जीवनामध्ये त्या नामस्मरणाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतील. परंतु प्रभुतत्वाची प्राप्ती मात्र अशा प्रकारच्या इच्छा किंवा अशा प्रकारचे फल मिळतात, ही दृढ भावना करून केलेल्या नामस्मरणानं प्रभुतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. हे फल मिळतील, त्याचा परिणाम जाणवेल, परंतु प्रभुतत्वाच्या प्राप्तीकरता ते सहाय्यक अशा पद्धतीचं ठरणार नाही, असं मला या ठिकाणी सांगायचं. मला म्हणजे या अष्टश्लोकीच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तो विचार आपल्या समोर ठेवायचा आहे. आणि म्हणून जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की येर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी, असं आपलं भोगासाठी भजन असू नये. तर चित्ताला शुद्ध आणि स्थिर करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्या मध्ये येणार नाही. त्या फलाच्या अपेक्षेने जर तुम्ही नामस्मरण केलं, त्यातून तुमची पारमार्थिक प्रगती सुद्धा होऊ शकत नाही. तुम्ही तिथं या नामस्मरण केलंच पाहिजे, करू नका असं मी म्हणणार नाही, परंतु अशा पद्धतीची फलाची अपेक्षा ठेवून जर तुम्ही नामस्मरण करत असाल की आमच्या नाड्या शुद्ध झाल्या पाहिजे, आमच्या मध्ये परिणाम झाला पाहिजे, आमच्या नाड्या शीतल झाल्या पाहिजे, अमकं या अपेक्षेनं नाही, तर प्रभुतत्वाची प्राप्ती करण्याच्या अपेक्षेनं आम्ही नामस्मरण करावं, हे सांगण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत आहेत की गाते रहे प्रभु नाम पर प्रभुतत्व पाने के लिए. आम्हाला नामस्मरण करायचं आहे, पण प्रभुतत्वाची प्राप्ती करून घेण्याकरिता करायचं आहे, हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या प्राप्तीनंच इच्छा केली पाहिजे. कारण परमार्थ मार्गामध्ये लागल्यानंतर भगवान कृष्णांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. याच्याकरता आपल्याला भजन करायचं आहे. कशाकरता करायचं आहे? जिथं पूज्य पूजक भाव आपल्याला समाप्त करायचं, त्याच्याकरता आपल्याला भजन करायचं आहे. त्याची आपली मूर्ती कशाकरता उपासायची आहे, तर आपण मूर्तीच व्हावे सम्यक, याच्याकरता ती उपासना करायची आहे. प्रथम नाम दुजे चिंतन, तिजे निश्चयी लावावे मन, आणि मग ऐस होऊनी सत्कार्य प्रमाण समाज सेवा साधावी. असं आपल्याला राम जपता रामची होईजे, किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर नाम जपता विठ्ठल झाले, ऐसे पाहिले दाखले. नाम जपता जपता आपल्याला नामी स्वरूपाशी तादात्म्य व्हायचं आहे. नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं नेमकं, तर ज्याचं नाम आम्ही घेतो आहोत ना, त्या नामाच्या सोबतच त्याच्या स्वरूपाचं स्मरण सुद्धा आपल्या हृदयामध्ये होणे, याला नामस्मरण असं म्हणतात. नामजप नुसतं नाम जपणे नाही, तर त्या नामासोबत ज्याचं नाव आम्ही जपतो आहोत, त्या नामीचं जे रूप आहे, त्या रूपाचं सुद्धा ध्यान. मुखामध्ये त्याचं ज्याचं नाव आम्ही घेतोय, अंतःकरणामध्ये त्याचं ध्यान सुद्धा आमच्या असणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याच्याकरिता केवळ त्याच इच्छेनं, ईश्वर प्राप्तीच्या आर्ततेनं, ईश्वर प्राप्तीच्याच केवळ आणि केवळ इच्छेनं ही नामस्मरणाची उपासना केली पाहिजे. आणि त्या भावनेनं जर ती केली तरच ती नामस्मरणाची साधना निश्चित फलदायिनी स्वरूपाची ठरत असते. नाम म्हणजे काय? नाम ईश्वराची शब्दमूर्ती, ग्रामगीता म्हणते. मुखी नाम हाती मोक्ष म्हणती,
म्हणून नाम ही ईश्वराची शब्दमूर्ती आहे आणि म्हणून ती प्राप्ती करताच ती केली. ईश्वराची प्राप्ती वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या इच्छेनं, अन्य कोणत्याही प्रकारच्या भोगासाठी काही भोग प्राप्त व्हावेत त्या इच्छेनं जर आम्ही नामस्मरण करत असू तर त्या नामस्मरणाला आमच्या संतांनी अशा नामस्मरण करणाऱ्या भक्ताचा धिक्कार केला आहे. अपेक्षा नसावी. आता काय चालू आहे? अपेक्षेनंच नामस्मरण चालू आहे. भागवत करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं काय इच्छा आहे? ईश्वर प्राप्ती ही इच्छा आहे काय? ईश्वर प्राप्ती ही इच्छा नाही. आमची इच्छा आहे मानधन प्राप्ती. कीर्तनानंतरचं, प्रवचनानंतरचं पाकिटाची प्राप्ती व्हावी, त्या प्राप्ती करता आम्ही आणि त्या ठिकाणी नामस्मरण करतो. कुठे ईश्वर प्राप्तीची इच्छा ऐकणाऱ्यांच्या मनात तरी आहे का? नाही आहे. ऐकणाऱ्याच्याही मनात नाही, कीर्तन प्रवचन करणाऱ्याच्याही मनात नाही आणि कोणाच्याच मनात नाही. सर्व एकाच माळेतले मणी झालेले आहेत आणि नुसतं भक्ती करीती सोंगा ऐशी असंच चालू आहे जिकडे तिकडे. कुठं आहे? त्या नामस्मरणामध्ये, त्या कीर्तनामध्ये जर आमचं प्रेम असतं, त्या कीर्तनावर, नामस्मरणावर जर आमची श्रद्धा असती तर कीर्तन चालू असताना बुवाचं कीर्तन 5-10 मिनिट जर लांबल्यानंतर, पुढे गेल्यानंतर उभं राहणाऱ्यांचे चुळबुळ सुरू झाली नसती कीर्तन बंद व्हावं महाराजांचं म्हणून. प्रेमच नाही त्या कीर्तनावर. आमचं प्रेम आहे फक्त त्या कीर्तनात वाजवल्यानंतर आम्हाला भेटणाऱ्या पैशावर. कीर्तनकाराचं कुठं प्रेम आहे? नुसतं पाकिटावर प्रेम आहे कीर्तनकाराचं. मी तर म्हणतो कधी आम्ही कीर्तनकारांनी शब्द बदलवला पाहिजे. आता प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणायचं नाही, प्रस्तुत पाकिटरूपी सेवेकरिता प्रस्तुत पाकिटरूपी मानधनाकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे असं म्हणून कीर्तन सुरू करायला पाहिजे. काय हरकत आहे? कारण आमची इच्छाच काय आहे त्या ठिकाणी. अर्थात आम्ही जी भक्ती करतो, जे नामस्मरण करतो, त्याची जी आमची इच्छा आहे, ती इच्छा, ती अपेक्षा कोणती आहे आमची, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून केवळ निजात्म प्राप्ती लागुनी देवे केली मनुष्य योनी ही गोष्ट लक्षात घेऊन फक्त आणि फक्त तज्जपस तदर्थ भावना ही आमची भावना असली पाहिजे. त्याचा जप कशा करता करायचा आहे तर तदर्थ भावना, त्याच्याशी तदाकार होण्याकरिता आम्हाला त्याचा जप करायचा आहे. आणि ही जेव्हा आमच्या ठिकाणी भावना दृढ होईल त्याच ठिकाणी, अर्थात दुसऱ्या कुठल्याही इच्छेनं वा कोणत्याही प्रकारच्या भावनेनं नाही, तर केवळ आणि केवळ ईश्वर प्राप्ती किंवा प्रभू तत्वाची प्राप्ती याच दृष्टीनं आपण नामस्मरणाची उपासना केली पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनाच नाही तर या जगाच्या पाठीवरच्या सर्व साधू संत ऋषीमुनींची आंतरिक इच्छा आहे, आंतरिक तळमळ आहे आणि ती पूर्ण केली पाहिजे. ती जर आपण पूर्ण करत नसू तर मग त्या संतांना आपल्यामुळे त्रास होईल आणि त्या संतांच्या मुखातून सहज निघून जाईल, सहज निघून येईल. तुमच्याबद्दलची शापवाणी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून. आणि त्या संतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. किती सांगतोय आम्ही फक्त ईश्वर प्राप्तीच्याच अपेक्षेनं नामस्मरण करा म्हणून. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. नका नका करू रांडेची संगती, पळाल अधोगती नरकवास. नका करू या गोष्टी. फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्तीच्या इच्छेनंच तुम्ही नामस्मरण करा. आणि हे नामस्मरण जर येत नसेल तर शांती ब्रह्म म्हणून प्रचलित असलेले एकनाथ महाराज क्रोधायमान होऊन म्हणतात, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी. अरे मुढा, काय भूताजवळ गेली होती तू झालात त्यावेळेस. आणि या सगळ्या गोष्टी वगळून फक्त आणि फक्त एकच ध्येय समोर असलं पाहिजे. आपलं काय उद्देश असला पाहिजे? अंत में तुझ में समरस हो जाए, यह हमारा ध्येय है, उद्देश्य है. आणि
त्याच उद्देशाला डोळ्यापुढं ठेवून नामस्मरण जर केलं तरच ते निश्चित फलदायीने स्वरूपाचं ठरत असते. हा सिद्धांत आपण पाहला. मी प्रयत्न केला होता की हा विषय आज संपवायचा, परंतु मी नाही संपवू शकलो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण वेळ आपली संपत आलेली आहे आणि आपण नामस्मरणाच्या बाबतीतले काही मुद्दे पाहिले, परंतु ते जे नामस्मरण आहे त्या नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते प्रभुतत्व नेमकं काय आहे त्याचा विचार मात्र पाहायचा राहून गेलेला आहे. ते प्रभुतत्व या एका शब्दाचा विचार आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू आणि सोबतच जर शक्य झालं तर आपण उद्याच पुढचा जो भाग आहे हो ब्रह्मविद्या का उदय अर्थात ज्ञानकांड, आपण कर्मकांड पाहिलं, आता सध्या उपासना किंवा भक्तिकांड चालू आहे आणि तिसरं जे कांड आहे ते म्हणजे ज्ञानकांड. या सामुदायिक प्रार्थना अष्टकातलं त्या ज्ञानकांडाकडे आपण वळणार आहोत. तरी तुर्तास आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. थांबत असताना आजची एक महत्त्वाची सूचना की आपल्या या सकल संत विचार फेसबुक पेजवरती जे काही प्रवचनं चालू आहेत त्याच्यामध्ये आज एक महत्त्वाचं प्रवचन आहे. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याला जे काही रत्न लाभले होते त्या रत्नांमध्ये गीताचार्य पूज्य तुकाराम दादा असतील, साहित्यरत्न पूज्य सुदामजी दादा सावरकर असतील, बेलुरकर दादा असतील, पूज्य शामराव दादा मुकोत्तम असतील, त्यांच्यामध्येच त्यांच्यापैकीच एक अशा पद्धती असलेले वाल्मिकी सूर्यवंशीय वाल्मिकी मठाचे मठाधिपती म्हणून जे ऋषी होते, एक वैशिष्ट्य त्यांच्या जीवनात आहे. काही साधू असतात तर संत नसतात, काही लोक ऋषी असतात तर ते संत नसतात आणि काही संत असतात तर ते ऋषी नसतात. परंतु आमचे गुरुवर्य ऋषी घुसरकर महाराज हे ऋषीही होते आणि संतही होते. हे वैशिष्ट्य आहे, नाविन्यतापूर्वक आहे. ते ऋषींच्या गादीवरती बसले होते म्हणून ते ऋषीही होते. त्यांचं जीवन ऋषितुल्य होतं, परंतु त्यांनी जे कार्य केलं ते संतांचं कार्य केलं. अर्थातच त्यांनी संतांचं कार्य केलं म्हणून ते संतही सुद्धा होते. वास्तविक पाहता ऋषी हे संत ठरू शकत नाहीत आणि संत हे ऋषी ठरू शकत नाहीत. संत कशाला म्हणतात? संत हे जगदोद्धारकत्व छेदकानं संत ठरत असतात, जगदोद्धारक अवच्छेदकानं संत ठरत असतात, अज्ञान निवृत्तिकशवद्धकानंच ते संत ठरत असतात. त्या सर्व बाबतीत त्यांच्या ठिकाणी लागू होत्या म्हणून ते संतही होते आणि ते ऋषीही होते. अशा ऋषी संत घुसरकर महाराजांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचार कार्यासाठी निष्ठेनं जे कार्य केलेलं आहे आणि तुकडोजी महाराजांच्या चरणी समर्पित होऊन ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ ग्रामगीताच सांगण्याकरिता घालवलं, असे आमचे गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज. त्यांच्या चरित्राचा अस्खलित मराठी भाषेमध्ये सुंदर अशा पद्धतीचं ज्यांचं वक्तव्य आहे असे आमचे ग्रामगीताचार्य आदरणीय मनोहर दादा रेचे गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराजांचे कृपांकित शिष्य आहेत. आणि ते ऋषी संत घुसरकर महाराजांचं चरित्र आज रात्री ठीक 7 वाजता, आपल्या वेळेमध्ये थोडी बदल झालेली आहे, ठीक 7 वाजता आपल्याच सकल संत विचार या फेसबुक पेजवर त्या विषयाशी ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. तरी सर्व सद्भाविक सज्जनांनी त्याचा लाभ घ्यावा अशा पद्धतीची एक विनंती तुमच्यासमोर करून आजचा या प्रभुतत्वाचा हा जो विचार आहे हा आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून आपण याच ठिकाणी प्रवचनाला पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय.
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय, सब साधु संतन की जय, भारत माता की जय. जय गुरु.